गुड मॉर्निंग फ्रेंड्स, राधे राधे. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत तर अक्षय चौगुले गडिंगचा रील स्टार. तर त्याची गाडी आज आपल्याला रिपेअरिंगला टाकायची होती. त्यामुळे आम्ही गेलो इकडे रिग्नी टायर्समध्ये. रिग्नी टायर्समध्ये टायर घेतली आहे ते नवीन. मिस्त्रीच्या दुसऱ्या गाडीचं काम चालू होतं. तिने बोलले की 10 मिनिटं थांबा, तुम्हाला करून देतो लगेच. तर ह्या गाडीला टायर घालायची होती MRFची आणि आम्हाला भेटली आता सीएटची. मिस्त्रीने सुरुवात केली गाडीची टायर काढण्यासाठी. आता टायर बघितल्या टायर 1200ला खरंच काय? ह्या मशीनमुळे मिस्त्रींचं 50% काम हलकं झालं यामध्ये. आता मशिनरी असल्यामुळे कामं पण खूप फास्ट होत आहेत. मी ट्यूबलेस वॉल घेतला आणि मिस्त्रीच्याकडे दिला, त्यांनी लगेच सेट केला तो त्यामध्ये. तर लवकर इथून आता आवरून आपल्याला जायचं आहे शूटला. तर यांचं रील शूट करायचं आता. हे किती वाढली बघ, लेंथ किती वाढली बघ. आधीची लेंथ केवढी कमी होती बघ आणि आता लेंथ केवढी वाढली. म्हणजे पूर्ण तो खराब होत टायर. तो टायर खराब होता ना आधी. आणि पुढचा जरा बघ. पुढचं हाय जायचं अजून. हो, मिस्त्रीचं काम एवढं सुपर फास्ट होतं, त्यांनी क्विकमध्ये काम करून दिलं लगेच. गाडी कोण चालणार आहे पहिला बघा आधी. तेव्हा राहू दे का ब्रेक, तेव्हा राहू दे का ब्रेक मारून बघा. तर आता नवीन टायर बसवली, तर आता निघणार इकडे पुढे, इथे शूट करायचं आता पुढे. ब्रेक मारून बघा, ब्रेक मारून बघ. काय तर गाडीचं काम झालं आता व्यवस्थित. तर आम्हाला जायचं होतं भाजी मंडईमध्ये. तिथे शूट पण होतं आणि तिथे कॉफी पण घ्यायची होती आम्हाला, म्हणून आम्ही त्या तिकडे निघालो. तर पुढे आम्ही आलो भाजी मंडईमध्ये. इथं म्हटलं तर बन घ्यायचं, कॉफी घ्यायची. बन आणि कॉफी घेतली इथे. तर प्रज्ञानं विचारलं कसे वाटते. कसं आहे? छान आहे. कसं आहे रे, तू अजून प्लास्टिकच करायचं काय? हां, मग थोडासा व्हिडिओ सेल्फी घेतला इथे. आता बघितलं आहे का व्यवस्थित. तर अक्षयचं आणि प्रज्ञा शूट चालू होतं, त्यामुळे मी म्हटलं थोडं मेकिंग करूया इकडे साईडला. तर तिथून आम्ही गेलो श्री स्वामी समर्थ आयुर्वेदिक शॉपमध्ये. इन्व्हाइट केलं होतं ह्या दोघांना. त्यामुळे तिथे पुढे गेल्यानंतर आम्ही बघितलं त्यांचं शॉप कसं आहे ते. शॉपच्या मॅमने सांगितले कुठले त्यांचे प्रोडक्ट वगैरे आहेत ते. थोडी माहिती पण सांगितली त्याने आम्हाला. शूट वगैरे सगळं कम्प्लीट झालं. आता म्हटलं निघूया स्टुडिओकडे, कारण की मला जाऊन एडिटिंगचे काम भरपूर होते. मग आलो स्टुडिओमध्ये आणि चालू केली कामाला सुरुवात केली आता. कारण की 2 ते 3 तास लागणार मला. 2-3 व्हिडिओचे एडिट चालू होते माझे, कारण 2 दिवस पेंडिंग होते. त्यामुळे लवकर कंप्लीट करायला लागणार मला, कारण की हे सगळं आवरून मला संध्याकाळी पुन्हा शूटला जायचं आहे. तर फ्रेंड्स, पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.